एक रूम पाहिजे सर. कुठलीच रूम रिकामी नाहीये. हं? खूप दुरून आलो आहोत सर. जरा पाहून सांगता का? रूम असेल तर नक्की दिल ना. कुठलीच रूम रिकामी नाहीये. हे काय सर, तुम्हीच असं म्हणाल तर कसं होईल सर? तुम्ही इथे आहात म्हणून तर कुठे दुसरीकडे न जाता सरळ इथेच आलो सर. आता तुम्हीच असं म्हणता तर कसं होईल सर? थोडं पाहून सांगा ना. खरं सांगतोय, रूम नाहीये. रूमचं भाडं किती आहे सर? 2000 रुपये. ठीक आहे सर, 2000 सोबतच वरून 1000 देतो. पूर्ण 3000 ठेवा ना प्लीज, मदत करा ना. ठीक आहे, तुला पाहून दया येते मला. कुठली तरी रूम रिकामी करून देतो मी. ये, सध्या हीच रूम रिकामी आहे. या बाजूला अटॅच बाथरूम आहे आणि AC पण आहे या खोलीत. अच्छा, भाडं द्या. तुम्ही जा ना, खाली येऊन देतो. ऐक, कसली गरज पडली तर रिसेप्शनला कॉल कर. ठीक आहे. शपथ, मी विचारही केला नव्हता की मी बोलवल्यावर तू अशी लगेच येशील. तू माझ्यासोबत इथे आली आहेस हे पाहून मला खूप आनंद झाला. तू मला यायला तर सांगितलं, पण मी किती घाबरली होती माहितीये का तुला? लपून लपून घरून निघताना माझा तर जीवच गेला होता रे. ठीक आहे, उद्या आपल्या लग्नासाठीची सगळी व्यवस्था करून येतो. हा, हो ठीक आहे. माझी प्रिय लाजते बघ. माझी रसमलाई, माझी प्रिय. सॉरी सर, सॉरी. ए, काही लाज वगैरे आहे का तुला? सर, सॉरी सर. दार न वाजवता आज शिरतोयस? तुम्हाला वेलकम ड्रिंक द्यायला आलोय सर. किती वर्षांपासून काम करतोयस इथे? सॉरी सर. अरे, थोडी अक्कल नाही आहे का तुला? सगळ्या रूम मध्ये असाच घुसतोस? सॉरी सर. रूम मधल्या गेस्टच्या परमिशन शिवाय असा आत घुसतोस आणि विचारलं तर वेलकम ड्रिंकचा बहाणा बनवतो. चेहरा बघायचा. सॉरी सर. तुझी ना मॅनेजरला कंप्लेंटच करतो. सॉरी सर. कंप्लेंट नका करू सर. दे आण. घे, पी ना डार्लिंग. ये. माझी रसमलाई. बरं, हे सांग, तुला खायला काय हवंय? नंतर खाऊया ना, सध्या मला भूक नाहीये. ए, जर योग्य वेळी खाल्लं नाही ना तर हेल्थ खराब होते.
जर तुला काही झालं तर मी बघूच शकणार नाही. मी बाहेर जातो आणि तुझ्याकरता नाश्ता आणतो. ठीक आहे ना? ठीक आहे. हम्म. त्याच बहाण्याने मंदिरात जाऊन उद्या आपलं लग्न आहे ना, त्याची सगळी व्यवस्था पाहून येतो. ठीक आहे ना? लवकर येतो. हो ठीक आहे. तूही आपली काळजी घे. आता जो माणूस वेलकम ड्रिंक घेऊन आला ना, अशाच प्रकारे लोक येतील. मी सोबत होतो म्हणून त्याला सांभाळून घेतलं. जर तू एकटी असती तर सांग कसं सांभाळलं असतं. तू स्वतःची काळजी घे. हो मी काळजी घेईन. ठीक आहे डार्लिंग. हां काय झालं? वेलकम ड्रिंक दिले होते ना, तेच ग्लासेस घ्यायला आलो आहेत मॅडम. ठीक आहे घेऊन जा ना. मॅडम तुमच्याशी काही बोलायचं काय बोलायचंय? ए, तू इथे काय करतोयस? ग्लास घ्यायला आलो होतो सर. तुला हे माहिती होतं मी बाहेर गेलोय आणि हेही माहिती आहे की ती इथे एकटी आहे, तरी इथे का आलास? हेच ग्लास घ्यायला आलो सर. ठीक आहे, ग्लास घे आणि लवकर जा. ए थांब जरा. यापुढे कुठल्याही बहाण्यानी रूमच्या आत यायचं नाही. ठीक आहे सर. काही हवं असेल तर मी स्वतः येईन. ठीक आहे सर. या प्रकारच्या लोकांवर कधी विश्वास नाही ठेवायचा डार्लिंग. पर्स विसरलो होतो आणि मी योग्य वेळी आत आलो, नाहीतर काय झालं असतं. उद्या आपलं लग्न आहे आणि मी सगळी व्यवस्था केली आहे. उद्या अगदी सकाळीच मंदिरात जाऊन लग्न करून टाकू आपण दोघं. आणि त्यानंतर आपण दोघं एका नव्या आयुष्याची सुरुवात करू. हो. आता आपल्या दोघांना कधीच कोणीच वेगळं नाही करू शकत. ठीक आहे, आज लवकर झोपूया. लाईट ऑफ कर ना. अरे तुम्ही ज्या नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या बंद आहे. तुम्ही ज्या नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या बंद आहे. हे काय, याचा फोन स्विच ऑफ येतोय. कुठे गेला असेल हा? तुम्ही ज्या नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या बंद आहे. मॅडम तुम्हाला काही खायला आणू का? पैसे दिलेत तर घेऊन येईल. बघा झालं असं आहे की सकाळी जेव्हा मी उठली तेव्हा माझ्यासोबत जे होते ते गायब झालेत. फोन करून पाहिलं तर त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. ते एक फ्रॉड आहेत मॅडम. काय? हे काय तुम्ही बोलताय? ते तसेच आहेत मॅडम. मुलींना फसवतात, लग्नाचं वचन देतात आणि काम झालं की पळून जातात. हेच सांगण्यासाठी मी काल तुमच्या खोलीत आलो होतो, पण तेवढ्यात ते आले आणि त्यांनी थांबवलं. अरे नाही, आता मी काय करू सांगा? जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या नावाची कंप्लेंट द्या. बाकीचं काम ते पाहतील.